आजच्या भयकथेचे नाव आहे शाळा. सुरेश खूपच घाबरला होता. कुठे पळावे, काय करावे ते त्याला कळेना. त्याचे पाय भीतीने थरथर कापू लागले. त्याचे डोळे विस्फारले गेले. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आपण आता या भुतांच्या तावडीतून वाचणार नाही हे त्याला कळून चुकलं. ती मुले सुरेशच्या जवळ येताच सुरेशचे सर्व अंग भाजू लागले. त्याच्या अंगातून धूर निघू लागला आणि तो बेशुद्ध झाला. बेशुद्ध होता होता त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आई वडिलांचे चेहरे आले आणि त्याला तो दिवस आठवला. सुरेश त्या दिवशी खूपच आनंदात होता, कारण आजच त्याला त्याच्या नवीन जॉबचं अपॉइंटमेंट लेटर मिळालं होतं. या क्षणाची तो गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होता. ही बातमी कळताच त्याचे आईवडील व धाकटी बहीण यांना पण खूपच आनंद झाला. पण अडचण एकच होती की त्याचे नोकरीचे ठिकाण त्याच्या घरापासून फार दूर नागपूरला होते. त्यामुळे सुरेशची आई सुरेखाताई खूप काळजीत पडल्या. अरे सुरेश, तू इतक्या लांब नोकरीसाठी जाणार, तू कुठे राहणार, काय खाणार? मला तर तुझी फार काळजी वाटतीये, सुरेखाताई सुरेशला म्हणाल्या. त्यावर सुरेश हसून म्हणाला, अगं आई, मी काही कुकुल्ल बाळ नाही आता. माझी काही काळजी करू नकोस. अगं चांगला 25 वर्षाचा आहे मी. आजकाल इस्टेट एजंटकडून चांगली घरं भाड्यानं मिळतात व खाण्याचं म्हणशील तर थोडाफार स्वयंपाक करायला तू मला शिकवलं आहेच की. यावर सुरेखाताई कसनुसं हसून गप्प बसल्या. पण त्यांना सुरेशची काळजी मात्र वाटत होतीच. शेवटी एकदाचा सुरेश नागपूरमध्ये दाखल झाला. नागपूरमध्ये त्याचा कॉलेज मित्र मोहन राहत होता. मोहनने सुरेशला आपल्या घरी बोलावले. मग 2-3 दिवसांनी सुरेशने मोहनच्या ओळखीच्या एका इस्टेट एजंटची भेट घेतली. त्या एजंटने मग सुरेशला बरीच घरे दाखवली. पण घर बघण्यात पण अनेक अडचणी येत असतात. कुठे भाडे जास्त असायचे, तर कुठे घराच्या आजूबाजूचा परिसर चांगला नसे, कुठे ट्रॅफिकचा प्रश्न असे, तर कुठे पाण्याचा प्रॉब्लेम असे. खूप शोध घेतल्यावर सुरेशला एकदाचे पाहिजे तसे घर भाड्याने मिळाले. तो 1 बेडरूमचा अपार्टमेंटमधील फ्लॅट होता. फ्लॅट पहिल्या मजल्यावर व एकदम हवेशीर होता. तो फ्लॅट बघून सुरेश खूप खुश झाला. त्या फ्लॅटला मोठी हवेशीर गॅलरी होती. सुरेशचा मित्र मोहनला पण तो फ्लॅट खूप आवडला. सर्व फ्लॅट बघून झाल्यावर मोहन, सुरेश व तो इस्टेट एजंट गॅलरीत आले. गॅलरीत खूप छान गार वारा येत होता. तिघेही गप्पा मारण्यात रंगले होते. इतक्यात सुरेशची नजर समोर गेली. समोर एक पडकी काळसर पडलेली इमारत होती. ती इमारत पाहून सुरेशला थोडे उदास वाटले. तो त्या इस्टेट एजंटला म्हणाला, अहो साहेब, ही पडकी काळी इमारत कोणाची आहे? त्यावर तो इस्टेट एजंट म्हणाला, अहो ती एक जुनी शाळा आहे, ते जाऊ द्या ना. हा फ्लॅट कसा झकास आहे ना. हो, फ्लॅट तर चांगला आहे, पण ती शाळा? मोहन थोड्या काळजीने म्हणाला. अहो, त्या पडक्या शाळेचं तुम्हाला काय करायचंय? चला, आपण पुढच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया, इस्टेट एजंट विषय बदलत घाईघाईने म्हणाला. झालं. शेवटी एकदाचा तो फ्लॅट सुरेशच्या ताब्यात आला. त्यामुळे सुरेश एकदम खुश झाला, कारण तो हवेशीर मोठा फ्लॅट त्याला खूपच आवडला होता.
त्याने त्याचा एकट्याचा संसार तेथे मस्तपैकी सेट केला. सुरेशला तेथे राहायला येऊन आता 3 दिवस झाले होते. ते 3 दिवस त्याला खूपच चांगले गेले. त्याने तसे त्याच्या घरी सुद्धा कळवले. ते ऐकून त्याच्या आईवडिलांचा जीव भांड्यात पडला. कारण सुरेश कधीच एकटा परगावी राहिला नव्हता, म्हणून त्यांना सुरेशची काळजी वाटत होती. त्यांची काळजी आता दूर झाली होती. 4थ्या दिवशी सुरेशला छान झोप लागली होती. उन्हाळ्याचे दिवस होते, पण फॅनच्या गार हवेत तो गाढ झोपला होता. अचानक कसल्या तरी आवाजाने त्याची झोप मोडली. कोणीतरी लहान मुले एका सुरात गाणी म्हटल्यासारखा आवाज येत होता. अरे, इतक्या रात्रीचं कोण गाणी म्हणतंय, असा विचार करत सुरेशला परत कधी झोप लागली ते त्याला कळलं नाही. सकाळी उठल्यावर पण सुरेशला ते रात्रीचं लहान मुलांचं गाणं आठवलं. पण इतक्या रात्रीचं कोण गाणं म्हणणार, असा विचार त्याच्या मनात आला. आणि आपल्याला झोपेत एखादा भास झाला असेल असे म्हणून त्याने तो विचार आपल्या मनातून एकदम हद्दपार केला. सुरेशचा तो पूर्ण दिवस अगदी व्यवस्थित गेला. पण त्या दिवशी तो रात्री दमून भागून अगदी गाढ झोपेत होता. त्याच वेळी त्याच्या कानावर आवाज आला. 4 एके 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12 असे पाढे म्हणण्याचा आवाज होता तो. त्यात पहिला आवाज एका स्त्रीचा होता व त्यानंतर खूप सारी मुले एका सुरात तो पाढा परत परत म्हणत होती. या आवाजाने सुरेशची झोपमोड झाली. पण तो आवाज काही केल्या थांबण्याचे नाव घेईना. 4चा पाढा झाल्यावर 5चा पाढा असे करत करत 30 पर्यंतचे पाढे म्हटले जात होते. त्यानंतर परत 2च्या पाढ्यापासून म्हणायला सुरुवात होत असे. सुरेश त्या आवाजाने अगदी हतबुद्ध झाला. त्याला झोप लागेना. तो बेचैन झाला. शेवटी त्याने कानात कापसाचे बोळे घातले. तेव्हा कुठे पहाटे पहाटे त्याला झोप लागली. सकाळी उठल्यावर सुरेश जरा वैतागलेलाच होता, कारण त्याची झोप पूर्ण झालेली नव्हती. रोज रात्री येणाऱ्या या आवाजाचे कारण शोधायचा त्याने आता निश्चय केला. त्याने चहा व नाश्ता केला. मग त्याने शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली. एका वृद्ध व्यक्तीने दार उघडले. नमस्कार, मी सुरेश. मी तुमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतो, सुरेश म्हणाला. हे ऐकताच समोरच्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर थोडे हास्य आले व ती व्यक्ती म्हणाली, नमस्कार, मी आप्पासाहेब भापकर. या ना, या घरात. मग सुरेश त्यांच्या घरात जाऊन सोफ्यावर बसला व म्हणाला, अहो आप्पासाहेब, काल रात्रभर मला झोप आली नाही. अहो, कुठली तरी शाळेतली मुले रात्रभर जोरजोरात पाढे म्हणत होती हो. अशी रात्री कुठल्या लहान मुलांची शाळा भरते. हे ऐकताच आप्पासाहेबांचा चेहरा एकदम घाबरल्यासारखा झाला. अहो, जाऊ द्या ना हो, नसत्या फंदात नका पडू. आपल्याला काय करायचंय त्या आवाजाचं. कानात बोळे घालून झोपत जा बरं, आप्पासाहेब घाबरलेल्या आवाजात म्हणाले. हे म्हणताना त्यांचा चेहरा विचित्र झाला होता. ते थरथर कापत होते. हे पाहून सुरेशला त्यांना आणखी काही विचारण्याची इच्छा होईना. तो लगेच त्याच्या फ्लॅटमध्ये परत आला. आता त्याच्या लक्षात आले होते की आपल्याला ऐकू येणारे आवाज भास नाहीत, कारण आप्पासाहेबांनी पण त्या येणाऱ्या आवाजांना घाबरत का होईना पण पुष्टी दिली होती. मग सुरेशचे तरुण रक्त एकदम सळसळले. या आवाजांचा छडा लावायचाच, असा त्याने निर्धार केला.
सुरेश त्या रात्री जेवण करून लवकरच झोपी गेला. रात्रीचे साधारण 2:30-3 वाजले असतील. सुरेशला अचानक लहान मुलांचा गोंगाट ऐकू आला. तसेच एका तरुण स्त्रीचा खूप रागाने ओरडल्याचा आवाजही ऐकू आला. मग सुरेशने अंगावरचे पांघरूण काढले व त्याने गॅलरीचे दार उघडले. तो गॅलरीत येऊन उभा राहिला आणि बघतो तर काय, गॅलरीतून त्याला समोर शाळा दिसत होती. पण ती नेहमीसारखी पडकी व थोडी जळालेली दिसत नव्हती, तर ती एकदम नवी कोरी इमारत वाटत होती. शाळेच्या आतील वर्गात लाईट चालू होते. शाळेचे पटांगणही लाईटने झगमगत होते. सर्व वर्गांची दारे उघडी होती. वर्गातून शिक्षकांचा व मुलांचा बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. हे पाहून सुरेशला खूप आश्चर्य वाटले. अरे, दिवसा तर ही शाळा जळकी व पडकी दिसते, मग ही आता कशी काय एकदम नवी कोरी दिसते आहे आणि इतक्या रात्री ही लहान मुलांची शाळा कशी काय भरते, असे विचार त्याच्या मनात आले. त्याने घड्याळात पाहिले तर रात्रीचे 3:30 वाजले होते. आजच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असा निर्धार सुरेशने केला. त्याने पायात चपला सरकवल्या, फ्लॅटला कुलूप लावले व तो जिना उतरू लागला. जिना उतरताच समोर त्यांच्या सोसायटीची वॉचमनची रघूची केबिन होती. रघू अर्धवट झोपेतच होता. पण सुरेशच्या पायांचा आवाज ऐकून रघूने पटकन डोळे उघडले. ओ साहेब, कुठं चालला, त्याने ओरडून सुरेशला विचारले. पण सुरेशने त्याच्याकडे लक्षच दिले नाही. त्याची नजर रस्त्यापलीकडच्या त्या शाळेवर खिळली होती. ती शाळा दिव्यांच्या प्रकाशाने अगदी झगमगत होती. शाळेकडे जाण्यासाठी सुरेश रस्ता ओलांडू लागला. ते पाहून रघू घाबरला व जोरजोरात ओरडू लागला. ओ साहेब, माग फिरा, नका जाऊ तिकडं, ती जागा लई वंगाळ हाय. पण सुरेश मात्र मंत्रमुग्ध झाल्यासारखा त्या शाळेच्या दिशेने चालला होता. सुरेश शाळेच्या गेटजवळ पोहोचला. अगदी नेहमी जशी लहान मुलांची शाळा असते तशीच ती शाळा भासत होती. सुरेश शाळेच्या गेटमधून आत गेला. शाळेचे पटांगण खूप मोठे होते. त्यात 2 मोठी चिंचेची झाडे होती. पण रात्रीच्या वेळी ती झाडे एखाद्या आडदांड राक्षसासारखी वाटत होती. पटांगण ओलांडून सुरेश शाळेच्या पोर्चमध्ये गेला. त्याच्या उजव्या हाताकडील वर्गातून त्याला एका लहान मुलीचा आवाज आला. मॅडम, भूत म्हणजे काय असते? यावर तिच्या मॅडम म्हणाल्या, मेलेल्या माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या की त्याचे भूत तयार होते. मग आपण मेल्यावर आपले भूत तयार होईल का? त्या लहान मुलीने निरागसपणे प्रश्न विचारला. यावर तिच्या मॅडम खो खो करून मोठ्याने भयानक हसू लागल्या. तेवढ्यात त्यांची नजर खिडकी बाहेर उभ्या असलेल्या सुरेशकडे गेली. मग तर त्या अगदी वेड लागल्यासारख्या जोरजोराने उन्मादाने हसू लागल्या. त्या मॅडमचा चेहरा बघून सुरेश खूप घाबरला. त्यांचा चेहरा जळून जळून काळा कुट्ट पडला होता. त्यांचे डोळे खोबणीतून बाहेर आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी लालसर मांस लोंबत होते. एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे त्यांचे सुळे तोंडाबाहेर आले होते. मग सुरेशकडे बोट दाखवून त्या मॅडम म्हणाल्या, अगं, आपण सगळी भूतच आहोत. त्या खिडकीतून दिसतोय ना, तो जिवंत माणूस आहे. चला, आपण त्याला पकडूया.
मॅडम असे म्हणताच वर्गातली 40-45 लहान मुले पटकन वर्गाबाहेर आली. ती मुले 90% जास्त भाजलेली होती. जळून जळून त्यांचे अंग काळे ठिक्कर पडले होते. त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी लाल मांसाचे वेडे वाकडे लहान मोठे गोळे लटकत होते. ती मुले उन्मादाने बेभान होऊन विचित्र भेसूर आवाजात ओरडत होती. ते दृश्य पाहून सुरेशला आपले हृदय आता बंद पडते की काय असे वाटू लागले. तेथून पळून जावे असे त्याला वाटू लागले. पण त्याचे पाय तर तिथे जखडल्यासारखे झाले होते. त्यामुळे मनात असूनही त्याला पळताच येईना. तेवढ्यात त्या साऱ्या जळालेल्या विद्रूप दिसणाऱ्या सर्व मुलांनी सुरेश भोवती फेर धरला व ती त्याच्या भोवती उन्मादाने ओरडत गोल गोल फिरू लागली. आता त्यांच्या वेढ्यातून स्वतःची सुटका कशी करून घ्यावी ते सुरेशला कळेना. आपण फार भयानक परिस्थितीत सापडल्याची जाणीव त्याला झाली. अरे फिरता काय नुसते? त्या जिवंत माणसाला ओढा, मारा त्याला आपल्या भूतांच्या जगात आणा. मुलांच्या मॅडम आपले खोमणीतून बाहेर आलेले लाल लाल डोळे वटारत ओरडल्या. मग काय, ती सर्व विद्रूप जळालेली मुले सुरेशच्या अंगावर धावून येऊ लागली. सुरेश खूप घाबरला. कुठे पळावे, काय करावे ते त्याला कळेना. त्याचे डोळे विस्फारले गेले. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आता आपण या भूतांच्या तावडीतून वाचणार नाही हे त्याला कळून चुकलं. ती भूते सुरेशच्या जवळ येताच सुरेशचे सर्व अंग भाजू लागलं. त्याच्या अंगातून धूर निघू लागला आणि तो बेशुद्ध झाला. बेशुद्ध होता होता त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या प्रेमळ आईवडिलांचे चेहरे आले. नंतर हळूहळू सुरेशला शुद्ध येऊ लागली. त्याचे सर्व अंग होरपळत होते. तो वेदनेने विव्हळू लागला. आपण कोठे आहोत हेच त्याला कळेना. तो वेदनेने कणू लागला. अरे याला शुद्ध आली वाटतं, एक आवाज आला. शरीरात वेदनेचा डोंब उसळलेला असतानाही सुरेशने तो आवाज ओळखला. तो आवाज होता त्याच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आप्पासाहेबांचा. सुरेशने डोळे थोडे उघडून सभोवती पाहिले तर त्याच्या लक्षात आले की तो आप्पासाहेबांच्या फ्लॅटमध्ये होता. आप्पासाहेबांच्या शेजारी त्यांच्या अपार्टमेंटचा वॉचमन रघु उभा होता. मी इथं कसं आलो? मी तर रात्री त्या शाळेत गेलो होतो ना. सुरेश क्षीण व खोल गेलेल्या आवाजात आप्पासाहेबांना म्हणाला. साहेब, मी तुम्हाला त्या शाळेत जाऊ नका म्हटलं होतं, पण तुम्ही काय ऐकनाच. अहो, थोडक्यात जीव वाचला तुमचा. तुमच्या माग म्या पेटती मशाल घेऊन आलो बघा तिथं. तेव्हा त्या साऱ्या भूतांनी तुम्हाला वेढलं होतं, पण माझ्या हातातली पेटती मशाल बघून ती समधी घाबरली आणि एकदम दिसेनाशी झाली बघा. मग म्या तुम्हाला उचलून या आप्पासाहेबांच्या घरात आणलं, रघु म्हणाला. हे ऐकताच सुरेश उठून बसायचा प्रयत्न करू लागला. तेव्हा रघुने त्याला आधार देऊन उठून बसायला मदत केली. अहो, पण त्या शाळेत भूतं कशी काय? मला तर काहीच कळत नाही, सुरेश गोंधळून म्हणाला. सुरेश, तू जरा आता कपभर चहा पी, शांत हो, मग मी तुला सर्व सांगतो. आप्पासाहेब सुरेशच्या हातात गरम चहाचा कप देत म्हणाले. सांगा आता आप्पासाहेब, मला त्या शाळेबद्दल ऐकायची खूप उत्सुकता आहे. चहाचा कप टिपॉयवर ठेवत सुरेश म्हणाला.
साधारण 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. तेव्हा मी नुकताच येथे राहायला आलो होतो. तेव्हा ही समोरची शाळा नवीनच होती. 1ली ती 5वीपर्यंतची शाळा होती ती. अगोदर मला वाटले होते की या शाळेमुळे खूप गडबड गोंधळ होईल व मला त्याचा त्रास होईल. पण तसे काही झाले नाही. रोज सकाळी या शाळेतील मुलांच्या भक्तिपूर्ण प्रार्थनेने मला जाग येत असे व माझी सकाळ एकदम प्रसन्न होऊन जात असे. त्यांची बोबड्या आवाजातील बडबड गीते ऐकून मला मजा वाटत असे. त्यांचे खेळ, त्यांची कवायत, त्यांची भांडणं सर्व काही मी खूप एन्जॉय करत असे. सुंदर युनिफॉर्म घातलेली ती गोंडस निरागस मुलं मला शाळेत येताना व जाताना दिसत. त्यामुळे मी पण माझ्या बालपणीच्या आठवणीत रमून जात असे. पण या सगळ्याला एक दिवस कोणाची तरी दृष्ट लागली. आप्पासाहेब आपले भरलेले डोळे पुसत म्हणाले, काय काय झालं पुढं? सुरेश उत्सुकतेनं म्हणाला, सांगतो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता शाळा भरली होती. शाळेचे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणेच चालू होते. साधारण दुपारचे 11 वाजले असतील. अचानक शाळेतून लहान मुलांचे किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. मी घाबरून माझ्या गॅलरीत येऊन शाळेकडे पाहू लागलो. तर काय, संपूर्ण शाळेला अचानक मोठी आग लागली होती. हे सर्व इतक्या पटकन व अचानक झालं की शाळेतील कोणालाही बाहेर पडता आलं नाही. शाळेतल्या सर्व लहान मुलांचा, शिक्षकांचा व इतर कर्मचाऱ्यांचा आगीत होरपळून भीषण मृत्यू झाला. हे सांगताना आप्पासाहेबांना अश्रू आवरेनात. खूपच वाईट झालं हो आप्पासाहेब. सुरेश आप्पासाहेबांच्या खांद्यावर सहानुभूतीने हात ठेवत म्हणाला, आओ पण अशी कशी अचानक आग लागली शाळेला? रघु आश्चर्यानं म्हणाला, अरे नंतर चौकशीत असं निष्पन्न झालं की शॉर्ट सर्किटमुळं शाळेला आग लागली. ती छोटी छोटी कोवळी मुलं आजही माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात. आयुष्य म्हणजे काय हे कळायच्या आधीच त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे अजूनही रात्री त्यांचे मृतात्मे शाळेत येतात व आपली शाळेत शिकण्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आप्पासाहेब गहिवरलेल्या आवाजात म्हणाले, अहो पण यावर काही इलाज नाही का? सुरेशने आपली शंका विचारली. आजपर्यंत खूप लोकांनी यावर इलाज करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या शाळेतील मुलांचे व शिक्षकांचे भोग जेव्हा संपतील तेव्हा देवच त्यांची या भूतयोनीतून सुटका करेल. आप्पासाहेब हताश होऊन म्हणाले, खरं आहे. जळून मृत्यू पावलेले ते जीव काल रघुने आणलेल्या मशालीला घाबरले म्हणूनच काल माझा जीव वाचला. देव या निष्पाप बालकांची व त्यांच्या शिक्षकांची लवकरच भूतयोनीतून सुटका करो. सुरेश भावनाविवश होऊन म्हणाला. पण या घटनेमुळे सुरेशच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. त्यामुळे त्याने लगेच तो फ्लॅट सोडला व तो नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेला. ही भयकथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील रविवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा. वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.